नमस्कार विद्यार्थी मित्र, मी PM जावळे आपले सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण एक समरूपता या विषयीच्या काही घटकांचा अभ्यास केला। उदाहरणार्थ त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्याचप्रमाणे त्यावरची काही उदाहरणं सोडवली। या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रामुख्याने त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या याचा अभ्यास प्रामुख्याने आपल्याला करायचा आहे। तर आपण जरा आठवूया, आपल्याला काही गोष्टी आठवायच्या आहेत, जसे समरूप त्रिकोण, ज्याला आपण काय म्हणतो, सिमिलर ट्रायंगल्स। मित्र, समजा हा एक ABC हा एक त्रिकोण आहे, दुसरा त्रिकोण आपण घेतलाय DEF हा एक दुसरा त्रिकोण आपण घेतला। त्यानंतर आपण बघणार आहोत की या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये जर कोन A एकरूप कोन D, म्हणजे या ABC त्रिकोणाचा हा कोन A म्हणजे कोन BAC, तीन अक्षरी नाव घेतलं, हा कोन EDF म्हणजे कोन DC एकरूप असेल। त्याचप्रमाणे कोन B एकरूप कोन E असेल, तसेच कोन C एकरूप कोन F असेल, आणि AB छेद DE बरोबर BC छेद EF बरोबर AC छेद DF। म्हणजेच या दोन त्रिकोणांमध्ये जर त्यांचे संगत कोन कसे असतील, एकरूप असतील, आणि त्यांच्या संगत बाजू कशा असतील, ह्या प्रमाणात असतील। संगत बाजू प्रमाणात याचा अर्थ संगत बाजूंची तीन जी गुणोत्तर मिळतात ती तिघ गुणोत्तर कशी असतील, समान असतील। म्हणजे AB छेद DE ची किंमत बरोबर BC छेद EF ची किंमत बरोबर AC छेद DF, या गुणोत्तराच्या किमती समान असणं म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतं। उदाहरणार्थ AB छेद D, उदाहरणार्थ समजा DE 2, AB 2 आणि DE 1 घेतलं, तर AB छेद DE, AB छेद DE म्हणजे 2 छेद 1 बरोबर BC ची किंमत। आता 2 छेद 1 बरोबर काय, 2 म्हणजे 2 1। तसंच BC बरोबर काय असेल, BC बरोबर काय असेल, 6 असेल, लक्षात। आणि EF बरोबर काय असेल, 3 असेल। तर 6 छेद 3 बरोबर 2 छेद 1। त्याचप्रमाणे AC छेद DE असेल, उदाहरणार्थ AC 4 असेल, DF 2 असेल, म्हणून AC छेद DF बरोबर काय मिळेल, 4 छेद 2 बरोबर 2 छेद 1 मिळेल। म्हणजे हे तिघ गुणोत्तर कशी मिळाली आपल्याला, सारखी मिळाली। म्हणजेच संगत बाजू काय आहे, प्रमाणात असतील, तेव्हा आपण म्हणू शकतो तर ते त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समरूप त्रिकोण असतात, असं आपण म्हणतो। याला समरूप त्रिकोणाची व्याख्या असं म्हणतात।
त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समरूप आहेत हे आपल्याला चिन्हाच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं दाखवता येतात. चिन्हाच्या साहाय्यानं आपल्याला ते असं दाखवता येतात. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF ते आपल्याला अशा पद्धतीनं दाखवता येतात चिन्हाच्या मध्ये. आता आपण बघणार आहोत त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा दिलेले जास्त त्रिकोण समरूप आहेत किंवा नाही ते ठरवण्यासाठी आपल्याला ज्या गुणधर्मांचा वापर करावा लागतो त्यांना त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या असं म्हटलं जातं. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात आणि तिन्ही संगत कोण काय असतील एकरूप असणे आवश्यक असते. बघा, दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्याच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात आणि तिन्ही संगत कोण एकरूप असणे आवश्यक असते. परंतु या 6 अटींपैकी 3 विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआपच होते. म्हणजे दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी 3च विशिष्ट अटी पुरेशा असतात आणि अशा पुरेशा अटींच्या समूहाला समरूपतेच्या कसोट्या असं म्हटलं जातं. आणि म्हणून दोन त्रिकोण समरूप आहे का नाही हे ठरवण्यासाठी त्या विशिष्ट अटी तपासणे पुरेसे असते. त्या 3च विशिष्ट अटी. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोटीमध्ये पहिली कसोटी आपण बघणार आहोत समरूपतेची कोको कसोटी, ज्याला AA टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ अ ट्रायंगल्स असं म्हटलं जातं. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे कोन जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. ही समरूपतेची कोको कसोटी आहे. म्हणजे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 3 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 कोनांशी जर एकरूप असतील तर ते दोघं त्रिकोण काय असतात समरूप असतात. उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ हा त्रिकोण ABC काय आहे, हा त्रिकोण PQR हा एक दुसरा त्रिकोण आहे. या दोन त्रिकोणांमध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये ABC एकास एक संगती PQR या संगतीमध्ये जर कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R असं जर असेल तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR याला समरूपतेची कोको कसोटी म्हणतात. म्हणजे त्या दोन त्रिकोणांमध्ये दिलेल्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे तिन्ही कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तिन्ही कोनांशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. आता समरूप त्रिकोणांची कोको कसोटी AA टेस्ट म्हणतात. शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोनाशी एकरूप असतो हे आपल्याला माहितच आहे. म्हणजेच एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप असतील तरीही ही अट दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी असते. यावरून एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी समरूप जर असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी काय असतात समरूप असतात आणि या गुणधर्माला समरूपतेची कोको कसोटी असं म्हटलं जातं. आता आपण पुढची कसोटी बघूया. समरूपतेची बा कसोटी SAS टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ अ ट्रायंगल. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन
त्यांनी समाविष्ट केलेले कोण म्हणजे ज्या दोन बाजूंच्या जोड्या एकाच प्रमाणात आहेत त्याच दोन बाजूंनी समाविष्ट केलेले कोण जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आपण उदाहरण घेऊया बघा. उदाहरणार्थ हा एक त्रिकोण आहे KLM, हा दुसरा त्रिकोण आहे RST. या उदाहरणार्थ जर त्रिकोण KLM व त्रिकोण RST मध्ये जर KLM एकास एक संगती RST या संगतीत जर कोण KLM एकरूप कोण RST म्हणजे कोण L एकरूप कोण S असेल. आता कोण L ने समाविष्ट केलेल्या बाजू कोणत्या? कोण L समाविष्ट असलेल्या बाजू कोणत्या? बाजू KL आणि बाजू LM. तसंच हा कोण समाविष्ट करणाऱ्या बाजू कोणत्या या त्रिकोणाच्या? बाजू RS आणि बाजू ST. म्हणजे या दोन त्रिकोणांमध्ये जर कोण KLM एकरूप कोण RST आणि बघा हे माप दिले, उदाहरणार्थ आपण त्यांचे करू. KL त्याची संगत या त्रिकोणाची संगत बाजू RS, KL भागीला RS बरोबर 1/1.5 म्हणजे KL S to RS म्हणजे KL छेद RS हा जो रेशो आहे या रेशोची किंमत आली 1/1.5. त्याचप्रमाणे LM छेद ST बरोबर 2/3 बरोबर 1/1.5. म्हणजेच आपल्याला इथे काय म्हणता येईल, जर या दोन त्रिकोणामध्ये हे दोन कोण एकरूप आणि हे दोन कोण ज्या बाजूंनी समाविष्ट केलेले आहे त्या बाजू जर एकाच प्रमाणात असतील, मग इथे त्या एकाच प्रमाणात आहे कारण त्या दोघं संगत बाजूंची गुणोत्तरे कशी आलेली आहे इथे सारखी आलेली आहे. इथे 1/1.5 हे गुणोत्तर सुद्धा 1/1.5. याचा अर्थ ती दोघं गुणोत्तर काय आहेत? समान आहेत. म्हणजेच त्या बाजू संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात आहेत आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण काय आहेत? एकरूप आहेत. म्हणून ते दोन त्रिकोण KLM व त्रिकोण RST हे समरूप असतात. याला समरूपतेची बा कसोटी. आता समरूपतेची बा कसोटी, तिसरी कसोटी आपण बघणार आहोत. समरूपतेची बा कसोटी. उदाहरणार्थ दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. उदाहरणार्थ त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ या दोन त्रिकोणांमध्ये बघा, जर त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये PQR एकास एक संगती ZYX या संगतीत जर आता बघा माप दिलेले, आपण काय करू, तिघ बाजू एकाच प्रमाणात म्हणजेच या संगतीनुसार PQ ची संगत बाजू ZY किंवा YZ, QR ची संगत बाजू YX आणि PR ची संगत बाजू ZX या तिघ संगत बाजूंची गुणोत्तर आपण बघूया. उदाहरणार्थ PQ छेद YZ बरोबर 2/4 बरोबर 1/2. तसंच QR छेद XY बरोबर 1/2. त्याचप्रमाणे तिसरी जोडी PR छेद XZ बरोबर 3/6 बरोबर 1/2. तुम्ही जर निरीक्षण केलं विद्यार्थी मित्र, तर इथे या तिघ संगत बाजूंची गुणोत्तर कशी आलेली आहे?
समान आलेली आहे 1/2 1/2. अर्थात त्या तिघ संगत बाजू काय आहे, प्रमाणात आहेत. म्हणजेच PQ छेद YZ बरोबर QR छेद XY बरोबर PR छेद XZ. याचा अर्थ या तिघ बाजू एकाच प्रमाणात आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या 3 बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिघ बाजूंशी एकाच प्रमाणात आहेत. म्हणून ते त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ समरूप आहेत. म्हणजेच त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ. आता समरूप त्रिकोणांचे गुणधर्म बघा. पहिला गुणधर्म आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC. म्हणजेच प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. याला परावर्तनता गुणधर्म म्हणतात. दुसरं उदाहरण बघू. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF तर त्रिकोण DEF समरूप त्रिकोण ABC. म्हणजे एक त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर तो दुसरा त्रिकोण त्या पहिल्या त्रिकोणाशी सुद्धा समरूप असतो. या गुणधर्माला सममितता सिमेट्री गुणधर्म म्हणतात समरूप त्रिकोणाचा. आणि तिसरा, जर ABC त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि त्रिकोण DEF समरूप त्रिकोण GHI तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण GHI. याचा अर्थ जर एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, तो दुसरा त्रिकोण एका तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर पहिला आणि तिसरा त्रिकोण एकमेकांशी काय असतात, समरूप असतात. याला संक्रमकता समरूपताचा संक्रमकता गुणधर्म असतात. म्हणजे परावर्तना गुणधर्म हा एका त्रिकोणाशी प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. सममितता गुणधर्म हा दोन त्रिकोणांशी संबंधित आहे. तर संक्रमकता हा गुणधर्म 3 त्रिकोणांशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या बघितल्या, त्यानंतर समरूपतेचे गुणधर्म बघितले. या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षेसाठी चांगला अभ्यास करून पेपर चांगला लिहा. तुम्हाला परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.